नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि ते पण खूप दिवसांनी. तुम्ही सांगा आता आम्ही कुठे तुम्हाला बॅकग्राऊंड बघून समजलं असेल की आम्ही आता चाललोय गावी आणि आता आम्ही ट्रेन मध्ये आहोत. पण ट्रेन मध्ये चढण्याच्या आधीचा क्लिप्स आम्ही थोडे काढले, ते पण बघा आणि मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. आणि गावी का चाललोय ते आम्ही पुढे सांगूच. आज आम्ही पुन्हा चाललो देवगडला. देवगडला कशाला ते आम्ही तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. आता आमची नेहमीची जी गाडी असते ना, LTT गाडी सध्या त्यांनी बंद केलं का माहिती नाही, फ्रायडेला का बंद केलं ते. मग आता शेवटी आमच्याकडे काय ऑप्शन नाही. मग आता आपली दादावरनं जी गाडी सुटते तुताई सावंतवाडी, ती आम्ही पकडायचं आता आम्हाला. बघू सकाळी किती वाजता पोहोचते माहिती नाही. आणि शीतल लाईनमध्ये उभी आहे. लाईन तर खूप मोठी आहे, तुम्हाला दिसत असेल लाईन खूप मोठी आहे. बघू आता बसायला भेटतं का. मी शीतलला दाखवतो तुम्हाला. शीतल आमची गाडी आली आहे मित्रांनो. आणि गर्दी बघू शकता. गर्दी बघा कशी होईल ते गाडीत चढायला. आता मी दाखवतो तुम्हाला, मला बसायला जागा भेटते की नाही भेटत आहे. उभं राहायला भेटेल. हे चेहऱ्यावर द्या उभं राहायला. तर मित्रांनो, खेडपर्यंत खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला बसायला भेटलं नव्हतं. पण खेडला जशी माणसं खाली झाली तशी मला ही सीट मिळाली, विंडो सीट. आणि आता आम्ही नांदगावला उतरू. नांदगावला ना ती नांदगावला उतरणार आहे. इकडून हे रिक्षा करणार आहे. तर चला बघूया काय भेटते. एवढं पण जवळ नाही, चालत जाऊ शकतो. आणि आता बघाल तर पूर्ण गाडी खाली आहे आणि पहिल्यांदा तुम्ही बघितलीच असेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर हे बघा, आता गाडी तुम्ही बघू शकता खाली काय मला बोलून दे. आता गाडी खाली दिसते, पण काल रात्री जी गाडी भरली होती ती तुम्हाला आम्ही दाखवू. आम्ही पुन्हा अक्षरशः खेडपर्यंत उभे होतो. म्हणजे दीपक उभा होता, मी इथे खाली बसलेली छोट्या जागेत. आणि बाहेरचं वातावरण बघ. मस्त हलकं असं कोवळंसं ऊन पण पडलंय. पाऊस थांबलाय. पाऊस होता सकाळी. हे बघा आता दाखवतो तुम्हाला. वाव, किती छान दिसतंय. अवतार बघा काय झालाय ते. मी आता थोडीशी झोपलेली, कारण सीट खाली होत्या म्हणून. चला आता आपण डायरेक्ट नांदगावला भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली उतरलोय आमच्या नांदगाव रोडला. ह्या स्टेशनला आम्ही कमी वेळा उतरतो, नाही तर आम्ही कणकवलीला उतरतो. देवगडला जायचंय ना भाई. लास्ट टाइम आम्ही उतरलो होतो तेव्हा रिक्षाच भेटत नव्हते. बघू जास्त माणसं कोण उतरत नाही ना आमच्याला, सगळे नॉर्मली कणकवलीत उतरतात. मला मी दिसत पण नाही, पण मी बोलते हा. तर आता बघूया आपल्याला भेटते का ऑटो, भेटते का रिक्षा. रिक्षा नसतं जास्त. दाखव नांदगाव रोड. कोण असेल नांदगावचं
आणि लगेच खाली कमेंट करा, हो मी नांदगावचा आहे. आबा हाय, हट. आपण आहे हाय. असं इकडे ऑफिस वाव रिक्षा आहे. तर मित्रांनो, आता आम्ही उतरले नांदगाव रोडला. आता इकडून आम्ही तळे बाजारला जाणार आणि मग आमच्या गावात. इकडे दीपकला वेट करतोय. तो मित्रांनो, आम्हाला लाल परी भेटलेली आहे. कसं वाटतं मग? भेटली आहे आणि ती पण चांगली आली भेटली. सीट बघा, वाव मस्त गाडी. मस्त वाटतंय, एक नंबर. आता आम्ही तळे बाजारला उतरलो ना. कुठे? आम्ही त्या 6 सीटरवाल्याला धोका दिला नाही, 6 सीटरवाल्याची 6 सीटर भरल्याशिवाय तो निघणार नाही, आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही नाही बसलो. शेवटी आम्हाला भेटली बस. वेगाच्या नाही काय आपण तळे बाजारला आता उतरू. हा, तुम्हाला बसचा लूक बघायचा आहे? नवीन आवाज देऊन बोलवलं आणि सांगितलं काय कसं दिसतं सांग बघा. बघ कसं दिसतस तो. गाडी ती पण वाढलेली आहे. बघूचा, कधी पण बघूचा तेव्हा टोपीच घालूची असता. ऊन असाने, पावसाळा असाने. केसाची वाट लागतात. केस सिल्की आहेत ना, बसत नाही. हवा येईल की अशी उलपे तुझं उडतात गाडी म्हणून वाढलेली कधी आहे. बघूचं तेव्हा टोपी घालतात. लोकांना वाटत नाही माझं लग्न झालेलं म्हणजे दाढी वाढत वाटा कळायला शायनिंग नको मारायचं. आता सगळे लोक दाढी लोक बोलतात काय एवढं वाटत नाही लग्न बिग्न झालं तुझं. दाढी वाटतो म्हणून मी कायम सोबत राहते. आपण येऊ कळते कधीपासून माझी इच्छा आहे इकडे यायची. गाडी गाडी लवकरच येऊ. गाडी असेल ना पटकन सगळे आपण पाहिजे. गणपतीला पण प्लॅन करू. गणपतीच्या वेळेस यायचं. हां गणपतीच्या वेळेस असते मोजून 5 दिवस. त्याच्यामध्ये ह्याच्या गावी माझ्या गावी राहायचं असतं मला. आपण 5 दिवस 5 दिवस कसं आहे ना मला 11 दिवस सुट्टी होती तरी पण खूपच छोटी वाटते. सो डोंट टेल मी. बंद कर. बघा आता मी कुठे थांबले सांग. काय बघायला तळे बाजारला थांबलोय आणि आता मी किलीवाडी- 12:30च्या बसची वाट बघते. हां असं नाही म्हटलं तरी चालता येतो आवाज. की दुसरी बस नाही. टायमिंगला बसेस असतात. मग आमच्या इथे बघ पूर्ण गावची फिलिंग येते. तुमच्या इथे कसं असतं? तुम्हाला मगाचपासून बसमध्येच दिसत असतो. आम्ही तुम्हाला मगाचपासून बसमध्ये दिसत असतो, पण आता आम्ही ही सेकंड बस पकडली आहे तळे बाजार मुलांची मजा लहान मुलांची मजा बघतोय ती. तो बघतो आपण बघतात. तर आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटू. तर मित्रांनो, आमच्या प्रवासाचा व्हिडिओ तुम्ही बघितलात. तर आम्ही घरी आलो मस्तपैकी. तुम्ही जे बघितलं ते जेवलो आम्ही, हो ना. काहीतरी बोलला नाहीतरी. हे बघ केस धुतले ते बोलला नाही. हा केस धुतले हे सांग. तू काहीच नाही सांगतेस ना. आम्ही जेवलो वगैरे दमलो होतो तर तुम्ही आणि त्याच्यानंतर ज्या कामासाठी आलो ते काम केलं. आणि ते काम कोणतं ते बघण्यासाठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आणि हा प्रवासाचा व्हिडिओ दादर तुतारी एक्सप्रेस नाही दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसचा प्रवास
आम्ही एवढा काय प्रवास ह्या व्हिडिओमध्ये दाखवला इथून नाही का? नांदगाव तळेबदा आमचं गावात तेली गाडी इथून. हा तर सगळे ऍड्रेस सांगून झालाय मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ह्याच्यासाठी आलोय ते नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब लवकरात काय आमची आता 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तुमच्यामुळे. आणि जेवढे पण त्यांनी केलं नसेल फक्त व्हिडिओ बघत असेल त्यांनी पण का. आणि जेवढे पण आमचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना खूप खूप थँक्यू की तुम्ही आमचे व्हिडिओ बघत जा, आम्हाला सपोर्ट करत जा. आणि मेन म्हणजे कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसे वाटतात. खूप लेट का होतं त्याचा व्हिडिओ आम्ही बोललेलो की आम्ही तुम्हाला सांगू का ते पण नाही सांगितलं, पण ते पण आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. सो खूप 2 व्हिडिओ बघत, एक तर आहे की आमची लव्ह स्टोरी आणि एक तो त्याच्यानंतर येणार आहे. पण सध्या आमची धावपळ कशासाठी चालू आहे, काय चालू आहे लाईफ अपडेट. तुम्हाला पण समजा, तुम्ही पण बोलाल की आणि काय तुम्हाला क्वेश्चन असतील आमच्याबद्दल, आम्ही कोण आहे, काय, कुठे, गाव, सगळं तुम्हाला काही प्रश्न असतील आमच्याबद्दल ते नक्की विचारा. आम्ही सेलिब्रिटी आहोत त्याच्यामुळे असं नाही, प्रश्न असतात ना की नक्की कोण आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय कर आता. बाय बाय.